बघा विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन एक टेस्ट ह्याच्यामध्ये आता नवीन प्रकल्पामध्ये आपल्याला काही व्हिडिओज तयार करून त्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्यामुळे आजपासून आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काही टॉपिक घेणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये मी मॅथमॅटिक्स हा विषय घेतो. माझं नाव आहे भुजबळ सर आणि मी महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सातारा इथे प्राध्यापक म्हणून काम करत आहे आणि मॅथ्स विषयासाठी शिकवत आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की 12वी साठी जे महत्त्वाचे टॉपिक्स जे आहेत ते महत्त्वाच्या टॉपिक्समधले कुठलेही टॉपिक जर घेतले तर त्याला बेस काही ना काही ते लागत असतो आणि तो बेस असतो 11वीचा. तसा म्हटलं तर 8वी 9वी 10वीचा बेस लागतोच, पण आता आपण फाउंडेशन म्हणून 2 लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये 11वीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण जे 12वीला खूप गरजेचे आहेत त्याच्यावरती आपण बघणार आहोत. तर आता आपल्या मॅथमॅटिक्समध्ये 2 सेक्शन्स आहेत. त्या 2 सेक्शन्समध्ये आपला फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन असे 2 पार्ट केलेले. त्यातल्या फर्स्टमध्ये महत्त्वाचे टॉपिक्स असणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, मॅट्रायसेस, त्याच्यानंतर डिटर्मिनंट्स, स्ट्रेट लाईन्स आणि तसं सेक्शन सेकंडमध्ये असणार आहेत त्याच्यामधल्या सुरुवातीचा सेट रिलेशन फंक्शन आणि त्यानंतरनं लिमिट, कंटिन्युटी आणि डेरिव्हेटिव्ह. हे महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला 12वी साठी जास्तीत जास्त लागणार आहेत आणि त्याचा आपण ह्या 2 ते 3 लेक्चर्समध्ये रिव्हिजन बघणार आहोत. तर त्यातला आता पहिला पॉईंट जो आहे आपण मॅथ्स फर्स्टचा आज घेऊया. तर मॅथ्स फर्स्टमधला पहिला जो पॉईंट असेल तो असणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हटलं की आपल्याला फॉर्म्युल्यांचे असतात आणि फॉर्म्युले बघितलेलेच आहेत सर्वांनी, तरी सुद्धा रिवाईज करायचं म्हणून आपण त्या फॉर्म्युला रिव्हिजन करणार आहोत. आणि फॉर्म्युले भरपूर आहेत, जेवढे कराल तेवढे कमी असतात, पण फॉर्म्युलांशिवाय आपल्याला एक्झाम्पल सुटत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला फॉर्म्युले पहिल्यांदा बघायचे. मग आता ते फॉर्म्युले बघत असताना एक सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युले सांगणार की कशा पद्धतीनं ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरती मग तुम्हाला ते गुगल फॉर्ममधून क्वेश्चन्स विचारले जातील. ते क्वेश्चन्स तुम्ही त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा आता सुरुवात करतो मी कंपाऊंड अँगल्स पासून. कंपाऊंड अँगल हा चॅप्टर तुम्हाला झालेला आहे. आता सुरुवातीचे जे आहेत स्टँडर्ड आयडेंटिटी त्या आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 6 स्क्वेअर थिटा, त्या सर्वांनाच माहीत आहे. पण आता त्यातले महत्त्वाचे जे फॉर्म्युले आहेत त्यातला पहिला फॉर्म्युला मी कन्सिडर करतो. बघा, साइन ऑफ ए प्लस मायनस बी. आता प्लस मायनस बी मी एकातच घेतला तुम्हाला लक्षात देण्यासाठी, म्हणून तुम्ही कन्सिडर केला हा प्लस आणि हा मायनस तो एकत्रच घेतला मी, ते लक्ष देण्यासाठी तुमच्या. ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला तयार होतो, दिस इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस मायनस कॉस ए इंटू साइन बी. बघा, हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. ठीक आहे. आता ह्या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर इथं जोडी कशी तयार केली, साइन कॉस आणि कॉस साइन. लक्षात घ्यायचं, त्या पद्धतीनंच लक्षात ठेवायचं म्हणजे सोपं जातं, अवघड जात नाहीत आपल्या. ठीक आहे. तर आता इथं जे प्लस असेल तर प्लस म्हणजे इकडं जर प्लस असेल तर ह्या ठिकाणी प्लसच येणार आणि जर मायनस असेल तर मायनसच येणार. लक्षात आला फर्स्ट फॉर्म्युला. तसंच आता सेकंड फॉर्म्युल्याकडे जाऊया आपण. तर सेकंड फॉर्म्युला असणार कॉस साठी, कॉस ऑफ ए प्लस मायनस बी इज इक्वल टू, बघा त्याच्यामध्ये काय असेल तर कॉस ए इंटू कॉस बी मायनस प्लस साइन ए इंटू साइन बी. लक्षात आलं. म्हणजे हा दुसरा फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला कसा तयार झालाय बघायचं. कॉस ऑफ ए प्लस मायनस बी म्हणजे ए प्लस असेल तर इथं काय होतो मायनस, म्हणजे कॉसला प्लस असेल तर मायनस जातो पुढच्या बाजूला राईट साईडला आणि मायनस असेल तर प्लस जातं. नंतर ना ह्या दोघांची जोडी एकत्र कॉस कॉस आणि साइन साइन. लक्षात आलं. त्यानंतर ना तिसरा फॉर्म्युला आपल्याला असणार आहे टॅनचा. टॅन ऑफ ए प्लस मायनस बी इज इक्वल टू, बघा आता ह्याच्यामध्ये टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस प्लस, इथं प्लस मायनस आहे, टॅन ए इंटू टॅन बी. बघा लक्षात आला का. दुसरा आता म्हणजे तिसरा फॉर्म्युला तो कोणता आहे, टॅन ऑफ ए प्लस मायनस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1
मायनस प्लस टॅन ए इंटू टॅन बी. लक्षात आलं? ह्या पद्धतीने आपण आता काय केलं, 3 फॉर्म्युलेज बघितलेले आहेत. ठीक. बघा आता दुसरा पॉइंट आपला असणार आहे 2 थिटाचे फॉर्म्युलेज. आता आपण बघितले कंपाऊंड फायनलचे फॉर्म्युले, तसेच आता 2 थिटाचे फॉर्म्युले जे महत्वाचे आहेत खूप. 2 थिटाचे फॉर्म्युले सुद्धा आपल्या 2 थिटाच्या फॉर्म्युल्यांमध्ये पहिला फॉर्म्युला आपला असणार आहे साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना त्याचाच एक अजून फॉर्म्युला असणार आहे. हा झाला आपला कॉस आणि साइन मधला. तसंच दुसरा फॉर्म्युला असणार आहे टॅन आणि कॉट मधला. तो असेल 2 टॅन थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा दुसरा फॉर्म्युला. लक्षात आला? आता हे झाले आपले साइन साठी. तसंच सिमिलरली आपल्याला बघायचे कॉस साठी. मग कॉस साठी तो फॉर्म्युला असणार आहे कॉस 2 थिटा. तर आता ह्या कॉस 2 थिटाचे टोटली 4 फॉर्म्युलेज आहेत. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला असणार आहे आपला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा फर्स्ट. दुसरा फक्त साइन मध्ये पाहिजे आपल्याला आन्सर तयार करायचा असेल तर तो साइन मध्ये असणार 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. तिसरा असेल फक्त आपल्याला कॉस मध्ये पाहिजे असेल तर तो असेल 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि चौथा असेल टॅन साठी. चौथा कशासाठी असेल? टॅन साठी. तो असेल दिस इज इक्वल टू टॅन मध्ये घेत असताना सोपा आहे तो काय असणार 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे अशा पद्धतीने आपले काय असणार आहेत कॉसचे 4 फॉर्म्युले, साइनचे 2 फॉर्म्युले. ठीक आहे. आता राहिला एक टॅन साठी. तर टॅनचा आपण इकडे देऊया. टॅन 2 थिटा इज इक्वल टू, बघा टॅन 2 थिटाचा घ्यायचा आहे. टॅन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता बघा इथं त्यासाठी मी लिहिलेलं आहे हा जो फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आहे, ह्या दोघांमध्ये एका साइनचा फक्त फरक आहे. फक्त काय आहे? एका साइनचा फरक आहे. तो साइन साठी जो असेल तो प्लस मध्ये आणि टॅन साठी जो असेल तो मायनस मध्ये. हे लक्षात घ्यायचं. कारण इथं जर गोंधळ केला आपण तर आपलं एक्झाम्पलचा आन्सर चुकू शकेल. म्हणून आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. लक्षात येत आहे? तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचे आपण फॉर्म्युले बघितले. आता हे झालं दुसरा पॉइंट आपला. आधीच आपल्याला 3 पॉइंट आहेत. त्यातला एक पहिला बघितला कंपाऊंड अँगल, दुसरा बघितला 2 थिटा. आता तिसरा 2 थिटाचा एक त्याच्यामध्ये मी फक्त इथं सांगतो तुम्हाला की साइन थिटाचा जर फॉर्म्युला 2 थिटाच्या फॉर्म्युल्यात लिहायचा असेल तर काय करायचं. आता साइन 2 थिटा असेल हा, तर त्या 2 थिटाचा इथं अँगल करून टाकला हाफ थिटा थिटा. तसंच आता ह्या थिटाचा पण अँगल हाफ करायचा 2 साइन थिटा डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस थिटा डिवाइडेड बाय 2. मग ह्याच पद्धतीनं आपण बाकीच्या सर्वांना त्याचं फॉर्म्युल्याचं चेंज करायचं. मग तो किती पण नंबर मध्ये मल्टिपल्स मध्ये येऊ दे, त्याचं कन्वर्जन इथं जो नंबर आहे त्याच्या हाफ, इथं जो नंबर आहे त्याच्या हाफ. मग इथं थिटा आला तर थिटाच्या हाफ, थिटा बाय 2. इथं जर 5 थिटा आला तर इथे येणार 5 थिटा डिवाइडेड बाय 2. अशा पद्धतीने आपण चेंज करत जायचं त्याच्यामध्ये. लक्षात आहे? मग आता ह्याच्यातला आपल्याला काय करायचं आहे, पुढचा पॉइंट बघायचा आहे. आता तिसरा पॉइंट हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, पण मी तो सिंपल पद्धतीने सांगणार कारण त्याचे 48 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. आणि ते 48 फॉर्म्युले जर लक्षात ठेवायचे असतील तर आपल्याला मी सांगेन त्या मेथडनुसारच तुम्हाला गेलं पाहिजे, तर ते सोपं जाईल तुम्हाला. तर आता जो आपला नंबर आहे तो असणार आहे अलाइड अँगल्स. कोणते? नेक्स्ट अलाइड अँगल्स फॉर्म्युले. आता ह्या अलाइड अँगल्स फॉर्म्युल्यांमध्ये एक समजा मी मेथड मधला एक पॉइंट सांगितला तर तो असतो अशा पद्धतीने π/2 प्लस थिटा किंवा π/2 मायनस थिटा. दुसरा झाला. तिसरा असेल π प्लस थिटा π मायनस थिटा. असे 2 झाले. त्याच्यानंतर असेल 3π/2 प्लस थिटा 3π/2 मायनस थिटा. हे 2 झाले. आणि लास्टला असेल 2π प्लस थिटा 2π मायनस थिटा. म्हणजे असे टोटल आपले किती फॉर्म्युले होणार? प्रत्येक एका सेटचे 6 फॉर्म्युले. मग असे टोटल सेट आपल्याकडे 8 आहेत. 8 सेट.
मीन्स 8 सेट इंटू 6 48 फॉर्म्युले झाले. 48 फॉर्म्युलेज आपल्याला सोडवत असताना काय करणार म्हणजे लक्षात ठेवत असताना अवघड जाणार, म्हणून आपण काय करायचं 48 फॉर्म्युलांसाठी एक मी डायग्राम तयार करतो. ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा, तुम्हाला ती महत्वाचीच असणार आहे. डायग्राम खूप सोपे, ती असणार आहे आपली डायग्राम ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम. कशाची असणार आहे? कोऑर्डिनेट सिस्टीमची. मग आता ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या डायग्राम मध्ये सर्वांना जवळपास माहित आहे की फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट कोणते. हा असेल आपला फर्स्ट क्वाड्रंट, हा असेल सेकंड क्वाड्रंट, हा असेल थर्ड क्वाड्रंट and this one fourth quadrant. Next one axis, this one x axis, x dash, y and y dash. Okay, this is clear. Next one, आता आपल्याला हे बघायचे की कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये कोण पॉझिटिव्ह असणार हे महत्वाचं आहे. तर पहिल्या कोऑर्डिनेट मध्ये काय असतात? ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात, सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे कोणकोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे सगळेच्या सगळे फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह असतात. सेकंड मध्ये आलो तर सेकंड मध्ये कोण असतं? साइन आणि कोसेक हा काय असतो? पॉझिटिव्ह असतो. नेक्स्ट वन मध्ये गेला तर काय असणार? टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. आणि लास्ट मध्ये तुम्ही जर गेला तर तिथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. याचा अर्थ काय झाला? ह्या ठिकाणी राहिलेले 4 जण निगेटिव्ह असणार. तसंच इथं सुद्धा जे बाकीचे 4 जण राहिलेत म्हणजे कोण कोण? समजा इथं घेतलं तर साइन, कॉस हे काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. तसंच इथं सुद्धा राहिलेले 4 जण काय असणार आहेत? निगेटिव्ह असणार आहेत. आता दुसरं आपल्याला बघायचं आहे की आपण जे पहिल्या चॅप्टर मध्ये 11वी मध्ये बघितले ते नंबर्स, इथं काय असणार? 0 असणार. त्याच्यानंतर ना ह्या वाय ऍक्सिसच्या इथं गेल्यानंतर ना आपण π/2 होणार. म्हणजे इथून अँगल मेजर केला तर इथं π/2 येणार. त्याच्या पुढे गेला इथं तर तिथे येणार π. त्याच्या पुढे जर इथं अजून गेला तर इथं असणार आहे 3π/2 आणि परत पूर्ण एक सायकल केलं की आपल्या इथं काय येणार? 2π. ठीक आहे. आता बघा मी सिंपल मेथडनं सांगतो की ह्याच्यामध्ये ह्या π/2 म्हणजे π/2 म्हणजेच 90 डिग्री. त्या 90 डिग्री मधून आपण एक क्वांटिटी सबस्ट्रॅक्ट केली, वजा केली क्वांटिटी कोणती तरी, तर आपला नंबर कुठे जाणार? मायनस केला की आपण फर्स्ट मध्ये मायनस केला की, आणि त्या π/2 मध्ये जर काय आपण ऍड केलं प्लस केलं तर आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणार. लक्षात येतंय? तसंच आता पाय मध्ये सुद्धा काही मायनस केलं तर आपण जाणार सेकंड मध्ये आणि काही प्लस केलं तर आपण जाणार थर्ड मध्ये. तीच सिमिलर मेथड काहीतरी 3π/2 मधून मायनस केलं तर आपण जातो थर्ड मध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण ऍड केलं तर जाणार आपण फोर्थ मध्ये. म्हणजे हे लक्षात घ्यायचंय की आपण कोणत्या तरी एका क्वांटिटीत ऍड केल्यानंतर कुठं जातोय किंवा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर न कुठं जातोय हे महत्वाचं आहे. आता 2π मध्ये जर आपण काहीतरी सबस्ट्रॅक्ट केलं तर आपण येतो फोर्थ मध्ये. म्हणजे 360 मायनस केलं, 360 मायनस काहीतरी नंबर केलं तर फोर्थ मध्येच येणार. जो तो नंबर किती काय आहे आपल्याला आता नाही बघायचं, ते पुढचे पॉइंट आहे. आणि जर काय ऍड केलं तर आपण जाणार फर्स्ट. आणि मग ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचे त्याचे फॉर्म्युलेस तयार करायचे. आता फॉर्म्युल्यांमध्ये आपण काय काय बघितलं बघा परत एकदा. हे सगळे नंबर्स बघितले की π/2 प्लस मध्ये मायनस मध्ये कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातो हे महत्वाचं आहे. त्यानंतर ना आता आपल्याला दुसरं बघायचं आहे की मल्टिपल ऑफ π/2 नंबर्स, π/2, 3π/2, 5π/2 अँड सो ऑन. आणि दुसरा सेट असणार आहे π, 2π, 3π अँड सो ऑन. हा सेट आहे. आता ह्या सेट मध्ये बघा काय करायचं. हे जे सेट आहेत ह्या सेट मध्ये आपण जर आपल्याला विचारलं साइन साठी फॉर्म्युला तर आन्सर लिहायचं कॉस मध्ये. बघा काय करायचं. साइन साठी विचारलं तर आन्सर लिहायचं कॉस मध्ये आणि कॉस साठी विचारलं तर आन्सर लिहायचं साइन मध्ये. सिमिलरली दुसरं असेल जर आपल्याला कॉट मध्ये विचारलं तर आन्सर लिहायचं टॅन मध्ये आणि टॅन साठी विचारलं तर आन्सर लिहायचं कॉट मध्ये. सिमिलरली लास्ट
सेक विचारलं तर कोसेक मध्ये लिहायचं, कोसेक विचारलं तर सेक मध्ये लिहायचं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, याचे नंबर चेंज करायचे. पण कधी करायचे, जर आपल्याकडं ह्या नंबर्स मधले सिरीज मधले नंबर्स असतील तर π/2, 3π/2, 5π/2 आणि सो ऑन, किती पण इनफायनाइट आहेत ते. दुसरं, ह्याच्यामध्ये अजिबात चेंज नाही करायचा. दुसरी सिरीज पाय, 3π, 2π, 3π, 4π अँड सो ऑन, ह्या सगळ्याला सिरीज मध्ये काहीही चेंज करायचं नाही. मग आता इथं इन शॉर्ट आपण काय करूया, ह्याचा एखादा फॉर्म्युला तयार करून दाखवतो मी तुम्हाला. हा घेतला आपण साइन नंबर. बघा आता साइन नंबर मध्ये आपण फॉर्म्युला घेत असताना जो फॉर्म्युला आपला आता इथं जरासं मी लहान करतो, इथं आपला होता पाय नंबर. पाय मायनस केलं की हा क्वाड्रंट आणि प्लस केलं की हा क्वाड्रंट. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी साइनचा नंबर घेतो, साइन ऑफ π/2 आणि प्लस थिटा करायचंय. बघा असे किती पण तुम्ही फॉर्म्युले तयार करू शकता सोप्या पद्धतीने. आता तुम्हाला तयार करायचंय π/2 प्लस. मग आता चेक काय करायचं बघा, पहिला चेक करायचं हा नंबर काय आहे. मग आता इथं पहिला नंबर चेक करत असताना काय येतोय π/2. π/2 कुठं येतो हे डोक्यात ठेवायची ही डायग्राम, म्हणजे तुम्हाला सोपं जातं लक्षात ठेवायला. हे π/2, ह्या π/2 मध्ये तुम्ही काहीतरी नंबर ऍड केला, काहीतरी नंबर काय करताय तुम्ही ऍड करताय. मग ह्यात काहीतरी ऍड केला तर आपण कुठं जातोय, सेकंड क्वाड्रंट मध्ये जातोय. कुठे जातोय, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये मग नंतर ना हे क्वाड्रंट चेक केला की आपल्याला विचारलेला नंबर बघायचा. सेकंड क्वाड्रंट मध्ये विचारले काय, साइन काय आहे पॉझिटिव्ह, म्हणून आन्सर लिहिताना पॉझिटिव्ह प्लस. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. दुसरं, हा साइन नंतर π/2 च्या सिरीज मध्ये आला म्हणून त्याचं आन्सर लिहायचं कॉस मध्ये. आणि इथं जो काय नंबर असेल तो इथं ठेवायचा थीटा. हा झाला फॉर्म्युला. बघा किती सिंपल केला आपण. मग आता तसंच अजून एखादा घेऊया आपण. इथं एखादा देतो मी कॉस, समजा मी चेंज करतो 3π/2 मायनस थिटा. बघा आता मगाच्या मेथडनुसार परत एकदा काय करायचं, फॉर्म्युला विचारले आपल्याला कॉस ऑफ 3π/2 मायनस थिटा. मग आता पहिल्यांदा हा नंबर बघायचा 3π/2 मायनस थिटा. 3π/2 कुठं आला, इथं आला. ह्या 3π/2 मधून काहीतरी वजा केलं, सबस्ट्रॅक्ट केलं. तर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना तो नंबर पोहोचतोय कुठं, थर्ड क्वाड्रंट मध्ये. कुठं पोहोचतोय, थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्या थर्ड क्वाड्रंट मध्ये आता बघायचं कॉस काय आहे. तर तो कॉस काय असतो, निगेटिव्ह. कारण थर्ड मध्ये टॅन आणि कॉटच फक्त पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कॉस काय येणार निगेटिव्ह. म्हणजे आन्सर आपलं होणार निगेटिव्ह. ठीक आहे. आणि तो निगेटिव्ह झाला की नंतर ना 3π/2 म्हणजे हीच सिरीज आहे. ह्या 3π/2 मध्ये कॉस विचारलं, त्या कॉसचं चेंज करायचं साइन, म्हणजे तो येणार साइन. आणि इथं अँगल किती आहे थीटा, तो तिथं थीटा ठेवला. म्हणजे हे आन्सर निगेटिव्ह कसं आलं, कारण ह्या थर्ड मध्ये गेलं. थर्ड मध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून आन्सर निगेटिव्ह झालं. म्हणजे अशा पद्धतीने आपण किती 48 फॉर्म्युले तयार करू शकतो. आता इन शॉर्ट मध्ये अजून त्याच्यामध्ये थोडेसे फॉर्म्युले वाढवतो आणि ह्याची डायग्राम थोडी लहान करतो, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले सर्व लक्षात येते. ऍडिशनल फॉर्म्युले घेऊया, त्याच्यासाठी डायग्राम मी लहान करतो. बघा इथं असेल π/2 पाय 3π/2 हा 0 और 2π, कारण पूर्ण सायकल झाले की 2π. ठीक आहे. बघा आता फॉर्म्युलेच पुरे. आता फॉर्म्युले करत असताना कोणता तरी एक सेट सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही बाकीचे 7 सेट तयार करू शकता. मी थोडासा क्रिटिकल जो असेल तो करूया. आता मी पायचा कन्सिडर करतो. ठीक आहे. मग आता त्यातला पहिला साइन ऑफ पाय प्लस थिटा. कुठला घेतला मी सेट, पाय प्लस थिटा. मग आता पाय प्लस ह्याच्यात ऍड केलं की आपण कुठं पोहोचणार, थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग आता थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो, निगेटिव्ह असतो, म्हणजे तो होणार मायनस. आणि साइनचं चेंज कशात होणार, कॉस मध्ये. होणार का, नाही होणार. का नाही होणार,
कारण आपला इथं नंबर पाय आहे, म्हणून साइन तसाच साइन ठेवायचा, तो चेंज करायचा नाही, साइन थीटा. तसंच सिमिलरली कॉस ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू, तो कॉस ऑफ पाय प्लस थीटा जो असेल तो पण तसंच थर्ड मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून आन्सर मायनस, आणि कॉसचं कॉसच राहणार, कॉस थीटा. हे पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय असे कोणते पण नंबर आले तरी ते नंबर त्याला तेच लिहायचे, आणि पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 अँड सो ऑन. तो जर नंबर आला तर त्याला साइनचं चेंज कॉसला, कॉसचं चेंज साइनला, तिथं चेंज करायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा टॅन पाय प्लस थीटा. आता बघा टॅन मध्ये पाय प्लस थीटा करतोय, इथं थर्ड क्वाड्रंट काय असतो, टॅन पॉझिटिव्ह असतो, म्हणून तिथं काय येणार प्लस टॅन थीटा. नेक्स्ट वन कॉट ऑफ पाय प्लस थीटा, तिथं काय येणार कॉट थीटा, आणि बाकीचे दोन असतील त्यानुसार. अजून हे एक झालं. अजून एक सिरीज घेऊया आपण त्यातलीच. आता कन्सिडर करतो मी 3 पाय बाय 2 ची. कोणती घेऊया, 3 पाय बाय 2 ची. कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस थीटा. आता चेक करा काय करायचं, 3 पाय बाय 2 प्लस थीटा हे बघायचं. 3 पाय बाय 2 प्लस कुठे जाणार, फोर्थ मध्ये, आणि फोर्थ मध्ये कॉस काय असतो, पॉझिटिव्ह असतो, म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह. 3 पाय बाय 2 आलाय म्हणून कॉसचं काय लिहिणार, साइन लिहिणार, म्हणजे आन्सर आलं साइन, आणि इथला नंबर थीटा तसा थीटाच. नंतर ना साइनचं लिहिलं बघा, साइन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल टू. बघा किती सोपं आहे, अवघड नाही, आपण सोपं करत जायचं. हे 3 पाय बाय 2 परत तोच क्वाड्रंट झाला फोर्थ मध्ये साइन निगेटिव्ह, आणि 3 पाय बाय 2 ला काय येणार, चेंज होणार, तो चेंज काय होणार, कॉस थीटा. म्हणजे अशा पद्धतीनं फॉर्म्युलेस तयार करायचे. बघा लक्षात येतं, खूप सिंपल आहे, त्या पद्धतीने आपण त्याचे फॉर्म्युले वाढवायचे. आता ह्याच्यावरती महत्वाचं काय, आपल्याला जो 12वीला चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हा चॅप्टर 10 मार्क्सला असतो, आणि हा 10 मार्काच्या चॅप्टरवरती हे फॉर्म्युले खूप इफेक्टिव्ह आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येत नाही, म्हणून तुम्हाला काय करायचे, हे फॉर्म्युले चांगल्या पद्धतीने येण्यासाठी ही मेथड वापरायची. लक्षात आहे. अशा पद्धतीने कोणते पण करू शकता. आता मी अजून एक एक्झाम्पल म्हणून वेगळा नंबर घेतो बघा, टॅन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस 5 थीटा करतो. आता वेगळा घेतला, फॉर्म्युल्यातलं जे आहे तेच, त्याच्यानुसार मी थोडंसं वेगळा घेतला. आता तुम्हाला काय करायचे बघा, परत 3 पाय बाय 2 आणि प्लस केला. 3 पाय बाय 2 प्लस कुठं गेला, फोर्थ मध्ये गेला. त्या फोर्थ मध्ये काय येतो, टॅन निगेटिव्ह येतो. फोर्थ मध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह असतो, म्हणून आन्सर मायनस आलं, आणि टॅन तसंच, टॅनचं काय होणार, कॉट होणार, आणि इथं मी चेंज केला बघा, इथं काय केला मी, चेंज केलेला आहे, तो काय आहे 5 थीटा, म्हणून इथं सुद्धा लिहिणार आपण 5 थीटा. म्हणून म्हटलं की चेंज केल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढे चेंज करता आलं पाहिजे. हे झालं हे सगळ्या फॉर्म्युलांचं ऍप्लिकेशन. म्हणजे हे आपल्याला 12वीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये वापरायचे, तसंच डेरिव्हेटिव्ह मध्ये पण वापरायचे, आणि इंटिग्रेशन मध्ये पण वापरायचे. म्हणून हे सगळेच्या सगळे फॉर्म्युलेज खूप महत्वाचे, आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्ही एकत्रित करून एका नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला 12वीला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये कमी पडला तर तुम्हाला 12वी थोडीशी अवघड, आणि मॅक्झिमम सेकंड सेक्शन. लक्षात आहे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट त्यातला एक पॉईंट महत्वाचा आपल्याला बघायचा आहे, तो असणार आहे डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट का बघायचा, तर 3/3 डिटर्मिनंट हा सर्व मुलांना सोडवता आला पाहिजे यासाठी, आणि 3/3 डिटर्मिनंट हा जास्त महत्वाचा आहे. कारण आपल्या 12वीच्या फर्स्ट सेक्शन मध्ये बघितलं तर तो फर्स्ट सेक्शन मध्ये घेत असताना जास्तीत जास्त एक 12 ते 13 मार्क्ससाठी डिटर्मिनंट वरती एक्झाम्पल असतात, म्हणजे डिटर्मिनंट सोडवताच आला पाहिजे कंपल्सरी. तर तो डिटर्मिनंट कसं सोडवायचा हे मी फक्त आता सांगणार आहे तुम्हाला. तर कोणताही एक 3/3 चा डिटर्मिनंट आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 1, 2, 8, 1, 5, 2.
ह्या 3/3 डिटर्मिनंटचा आन्सर तुम्हाला सोडवायचं. ते सोप्या पद्धतीनं तुम्हाला आलं पाहिजे आणि न चुकता सोडवता आलं पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण थोडासा जरी त्याच्यामध्ये चूक झाली की आपलं ते आन्सर चुकतं आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क मिळायला कमी पडतात. बघा आता दिस इज इक्वल टू काय करायचं, फर्स्ट रो वाईज सॉल्व्ह करायचा. फर्स्ट रो मध्ये हा सेकंड रो, हा थर्ड रो, हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम. ठीक आहे. तर फर्स्ट रो वाईज सोडवायचं आहे. तर फर्स्ट हा एलिमेंट कन्सिडर करायचा. जो पहिला एलिमेंट आहे तो घ्यायचा. तो असणार आहे 2. त्याचा रो आणि कॉलम डिलीट करून टाकायचा. ते बोटाने करायचं बघा अशा पद्धतीने. रो आणि कॉलम काय करायचं, तो तुम्ही झाकून टाकायचा आणि राहिलेल्यातनं त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. तो येणार 2, 8, 5, 2. ठीक आहे. पहिली स्टेप लक्षात आली. आता दुसरी स्टेप. हा दुसरा जो नंबर असेल तो दुसरा नंबर तिथं लिहायचा, पण त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं. त्याला काय द्यायचं, निगेटिव्ह साईन. पण ते निगेटिव्ह जे साईन दिलंय तोच ऑलरेडी स्वतः निगेटिव्ह असेल तर मग इथं पॉझिटिव्ह होणार. बघा काय म्हणतोय मी, इथं निगेटिव्ह द्यायचं आहे, पण ऑलरेडी जर तिथला नंबर निगेटिव्ह असेल तर इथं काय होणार, पॉझिटिव्ह. आणि इथं चुकला की तुमचं पुढचं सगळं चुकणार. इनटू परत तीच स्टेप करायची. तो रो आणि कॉलम डिलीट करायचा. म्हणजे अशा पद्धतीने हाच गेला. राहिलं काय 1, 8, 1, 2. मग तो तिथं द्यायचा 1, 8, 1, 2. आता लास्ट त्याच रो मधला लास्ट नंबर आहे तसा घ्यायचा विथ साइन. इथं +5 आहे म्हणून +5. इथं जर -5 असतं तर -5. आणि परत तीच स्टेप परत रिपीट करायची. तो रो कॉलम झाकून ठेवायचा आणि राहिलेला नंबर तसंच ठेवायचा 1, 2, 1, 5 अशा पद्धतीने. आणि आता 2/2 तुम्ही 10वीला शिकलेला आहे तरी पण परत एकदा बघायचं. 2 इंटू हा क्रॉस मल्टिप्लाय 2 × 2 4 असं करायचं क्रॉस. आणि 8 × 5 40 -40 -3 × ब्रॅकेट 1 × 2 2 आणि 1 × 8 8 आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन प्लस 5 × ब्रॅकेट 1 × 5 5 आणि 1 × 2 -2. दिस इज इक्वल टू बघा काय ना पुढं तो 2 तसाच 4 - 14 -36. ही कॅल्क्युलेशन बरोबर आली पाहिजे आपली. ठीक आहे. -3 तसाच आणि हा 2 - 8 -6 प्लस 5 तसाच आणि 5 - 2 3. ठीक आहे. आणि आता लास्ट स्टेप करूया त्याची. दिस इज इक्वल टू -36 × 2 -72 -6 × -3 प्लस 80 आणि प्लस 15. मग आता हे कॅल्क्युलेट करूया. -72 आणि हा किती झाला 33. आणि मग आता हे कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. -72 प्लस 33 करायचं म्हणजे किती येईल इथं आन्सर. हा जर गेला 12 9 आणि इथं काय येईल 6 - 3 3 - 3. बघा लक्षात आलं. या पद्धतीने आपला आन्सर डिटर्मिनंट झालं -32. म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीने डिटर्मिनंट सोडवता आला पाहिजे. ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की 12वी मधल्या आपल्या मॅट्रिक्स मध्ये, त्याच्यानंतर पेअर ऑफ लाईन्स मध्ये, व्हेक्टर मध्ये आणि लाईन आणि प्लेन मध्ये अशा आपल्या ह्या टॉपिक्सला तुम्हाला डिटर्मिनंट 3/3 सॉल्व्ह करायला लागतो. म्हणून डिटर्मिनंट हा आला पाहिजे. बघा किती परत एकदा रिपीट करा. मॅट्रिक्स मध्ये लागतो, TF मध्ये लागतो, त्याच्यानंतर पेअर ऑफ लाईन्स मध्ये लागणार आहे, वेक्टर मध्ये लागणार आहे, लाईन आणि प्लेन मध्ये लागणार. म्हणजे आपले जवळपास सगळेच लॉजिक आणि LPP सोडला तर सगळ्याच चॅप्टरला आपल्याला लागतो. त्यामुळे आपल्याला हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. म्हणून तुम्हाला डिटर्मिनंट सोडवता आला पाहिजे. म्हणून आपण डिटर्मिनंटचं थोडासा पॉईंट बघितलेला आहे. लक्षात आला. ठीक आहे. आता याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पुढे बघणारच आहोत.